बडगाव येथील आदर्श कन्या शाळेमध्ये एक गंभीर घटना घडली. त्यात 2 बालकं दगावली आहेत. त्यात आपण आज पाहणी करण्यासाठी आले आहेत. नेमकं आपण या शाळेवर काय ॲक्शन घ्याल? महात्मा फुले शाळेला जी काल घटना घडली अत्यंत दुर्दैवी होती. मी पाहायला आली की नेमकं झालेलं काय, कारण की ओरल असं म्हटलं गेलं की 2 मुलं मेलेले आहे, पण नेमकं काय कुठे झालेलं आहे स्पॉटची पाहणी करणे आणि मग नेमकं जी रिपोर्टवरती मागितली गेलेली आहे ती देणे, असं आजच्या व्हिजिटचा हे उद्देश होता. आज जितकं मी मागे पाहिली तर शौचालयाला 2 मुलं गेले अशी खालची रिपोर्टिंग आहे आणि मागे कुठली संरक्षण भिंत नसताना तिथे शौचालय बांधले गेले आणि ते मुलं नेमके तिथे बुडाले. CCTV जोडले गेले, तर तेही एकदा आपण CCTVची फुटेज काढूनसुद्धा पाहू की नेमकं ॲक्च्युअल काय घडलेलं आहे आणि तशी रिपोर्टवरती जाईल. शाळेची जी चूक प्राथमिक दिसून येते की बाबा शौचालय जिथे बांधलेलं आहे तिथे भिंत फुटलेली आहे किंवा मुलं गेले आणि नंतर सापडले नाही किंवा त्यांची शोध घेण्यात आली नाही, अशी प्राथमिक रिपोर्टिंग जी खालून मिळत आहे त्याची सगळी खात्री केली जाईल आणि खात्री केल्यावर सक्ती ते सक्त जे काय शिक्षा आपण शाळेला, त्यांच्या प्रशासनाला किंवा आमचे सुद्धा इन्स्पेक्शन रिपोर्ट जे असते व्यवस्थित गेलेले आहेत की नाही वरती, हे सगळं पाहिल्यावर आपण व्यवस्थित ॲक्शन शाळेवरही घेऊ. मान्यता रद्द होऊ शकतं का मॅडम? आता हे एकदा प्राथमिक जे दिसत आहे त्यावर निष्कर्ष न देता एकदा रिपोर्ट फायनल झाली की मी व्यवस्थित परत बाईट देऊ शकतो. मॅडम, काल CCTV फुटेज मागलं, कालपासून मागताय, त्यांना अवेलेबल तरी करू नाही, आम्ही तर त्याच्याकडून आजच घेऊ की बाबा CCTVमध्ये नेमकं आम्हाला ॲक्च्युअल परिस्थितीसुद्धा दिसून जाईल किंवा मुलांसोबत ॲक्च्युअल काय घडलेलं आहे. त्यांनी ते बदल केलाय मॅडम, ते DVR त्यांनी काढून ठेवली बरं त्यांनी. नाही, DVR जरी काढून ठेवली त्याच्यात स्टोरेज होऊन जाईल, पण ते बदलता येईल. CCTV फुटेज सुद्धा बदलवलेले आहे. बदलू दादा, त्याच्यात स्टोरेज होऊन जाते, बदलू शकत नाही. त्यांनी हार्ड डिस्क काढून घेतलेले मॅडम, त्यातले जे तर हार्ड डिस्क CCTV ठेवणार दादा. पोलिसांकडे गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. असं ठेवणे आणि देणं नाही असं नाही.